नमस्कार, कसे तुम्ही सगळे? आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत। आणि कालची घटना म्हणजे काल मी घरातून बाहेर पडत होते। बाहेर पडताना असं मनामध्ये विचार आला की आपण काहीतरी घेऊन बाहेर जावं, कोणीतरी गरजू भेटलं तर आपण त्यांना थोडंसं काहीतरी आपल्याच्याने देता यावं म्हणून। तर मी थोडंसं असं घरातून थोडंसं जेवण घेऊन बाहेर पडले। बाहेर पडल्याच्या नंतर ज्या ठिकाणी मी गेले, खरंच त्या ठिकाणावर आहे ना एक व्यक्ती त्यांच्या ह्याच्यातला स्वर्गवास झालेला होता आणि त्यांच्या दिवसभराचा धंदा पाणी काही नव्हतं आणि त्यांनी काहीच केलेलं नव्हतं। तर अचानक मला तिथं भगवंतानी पाठवलं आणि थोडीशी आपल्याकडून मदत करून घेतली आणि सगळं करता करविता तोच आहे, फक्त आपण एक निमित्त आहोत की तिथं जाणं आपण करणं। तर नेहमी म्हणजे असंच होतं की जिथं जास्त गरज असेल ना तिकडं आपोआप आपल्याला भगवंत घेऊन जातो। वडील वारलेत म्हणून कॅन्सर झाला होता। आई आहे तिकडे झोपडीमध्ये गावाला आहे का, तर स्वयंपाक वगैरे काही केलेला नाही म्हणून सांगत होत्या। तर काहीतरी तुमच्या हातातून आणून घ्या, कपडे वगैरे काय दुसरं काय पाहिजे, भांडे पाहिजे, रेशन का? कधी येणार आहे तुमची आई? उद्या येईल का? तर ही 3 मुलं आहेत आणि मुलगी आहे, आई आहे आणि वडील वारले आजच त्यांचे। त्यांना काय कळाले लेकरं खेळी या कशी तरी वाघोलीचा रोड आहे, वाघोली हायवे आहे आणि तसे लेकरं हे सगळे राहतात। तर आज मी थोडंसं जेवण आणलं होतं येताना, बाबा काही गरज असेल तिथं तर द्यावं म्हणून। तर खरंच म्हणजे अशी गरज होती नाही तर ह्या लोकांनी स्वयंपाकच नाही केला, त्याच्या माणसाची मयत झाली म्हणून। आणि त्याच माणसाची 2-3 लेकरं आहेत, त्यांनी खाल्लं नव्हतं म्हणून सकाळपासून काही जेवत आहेत। बघूया आता पुढं पण आहे 2-3 झोपड्या, तिथं जाऊ। आता कसं
अर्चना म्हणत होती असं काही नसतं, परमेश्वर आहे आणि तो पाठवतो आपल्याला. आणि तो वारलेलं कोण होतं, चुलता होता आणि त्यांच्या